आज आपण बनवणार आहोत पनीर पराठा। त्यासाठी इथे स्टफिंग बनवून घेऊया। इथे हे मी पनीर घेतलेलं आहे, हे घरी केलेलं पनीर आहे। त्यामध्ये आपण घालायचंय कांदा बारीक चिरलेला, सिमला मिरची बारीक, सगळं अगदी फाईन चिरून घ्यायचंय बारीक, कारण नाहीतर पराठा फाटू शकतो। इथे हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर घेतली आहे। हे सगळं यात घालूया। यात घालायचंय अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर आहे मिक्स, आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। याऐवजी 1 आमचूर पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता। आता यामध्ये मी घालणार आहे हे चीज क्यूब्स। मुलांना खूप आवडतात चीज क्यूब्स, तर चीज क्यूब्स किसून घालायचे। आता इथे मी 2 चीज क्यूब्स किसून घातलेले आहेत। आता सर्वात शेवटी घालायचं आहे चवीपुरतं मीठ। चीज मध्ये मीठ असतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचे। आता हे सगळं ढवळून घेऊया। आपलं पीठ पण भिजून अर्धा तास झालेलं आहे। आता पराठे करायला घ्यायचे। हे स्टफिंग जे आहे ते अगदी आयत्या वेळी करायचे, कारण आपण यामध्ये कांदा घातलेला आहे, सिमला मिरची आणि कांदा, तर त्याला मीठ घातलं की लगेच पाणी सुटतं। त्यामुळे हे अगदी पराठा करायच्या वेळी स्टफिंग करून घ्यायचंय। आता आपलं स्टफिंग तयार आहे, पराठे करायला घेऊया। आता पराठा करायला घेऊया। हा थोडा नेहमी आपण जसा चपातीला घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे। त्याची वाटी करून घेऊया। यात तेल लावायचं थोडं आणि पीठ घालायचं, आणि आता हे जे आपण स्टफिंग करून घेतलंय ते घालूया। व्यवस्थित असं घालून घ्यायचं, म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित लागतं, नाहीतर नुसतं पीठ पीठ असं लागतं मग। आता हे बंद करून घ्यायचे। हे बघा, आणि हे वर असं दुमडून टाकायचं। आता पीठ लावूया। आता हे पीठ लावल्यावर थोडंसं हाताने असं ते आतलं सारण जे आहे ते असं पसरून घ्यायचंय, आणि हलक्या हाताने आपल्याला लाटायचंय। या उलट्या बाजूने आपण लाटायचं, अगदी हलक्या हाताने लाटायचं, आणि अगदी पातळ नाही करायचे, जाडच ठेवायचे। कडा सुद्धा लाटून घ्यायच्या। आता हे बघा, हे दिसायला लागलं ना की मग लाटायचं बंद करायचं, नाहीतर मग ते फुटतं। हे बघा, आता दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित सगळीकडे पसरलेलं दिसतंय, याचा अर्थ आपला पराठा अगदी व्यवस्थित झालेला आहे। असेच सगळे पराठे करून घेऊया। आणि आता मी हा पराठा भाजून घेते। मला मी अजून एक पराठा लाटून दाखवते। इथे आपण एक गोळा घेतलाय, त्याची अशी वाटी करून घ्यायची, त्यात तेल लावून घेऊया आणि पीठ लावून घ्यायचं, आणि आता त्यामध्ये हे स्टफिंग जे आपण केलंय ते भरूया। अगदी व्यवस्थित असं भरून घ्यायचंय, म्हणजे मग ते सगळीकडे व्यवस्थित पसरतं। हे असं इकडे असं मिटून टाकायचं आणि असा गोळा करूया, आणि जी बाजू आपण सील केलेली आहे ती खाली ठेवायची, आणि हे असं थोडंसं हाताने आधी दाबून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे आपलं जे स्टफिंग असतं ते व्यवस्थित पसरतं, आणि अगदी हलक्या हाताने लाटायचे। हे तुम्ही बघू शकता, अगदी कडेपर्यंत आपलं स्टफिंग गेलेलं आहे। बस, आता हे दिसायला लागलं असं हळूहळू की मग बंद करायचं, लाटायचं, नाहीतर मग ते सगळं बाहेर येतं आणि लाटणीला चिकटतं। आता भाजून घेऊया। इथे आपण तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावर पराठा घालूया। चांगला तापलाय तवा। अगदी मोठा गॅस करायचा नाही, कारण हा पराठा नेहमी थोडा जाड असतो, तो व्यवस्थित भाजायला पाहिजे। तर थोडं थोडं तूप सोडायचंय। तुम्ही बटर, तेल काही घालू शकता।
गॅस लो टू मीडियम आहे, अजिबात वाढवायचं नाही, व्यवस्थित होऊ द्यायचं सगळीकडून खरपूस. त्याच्या कडा सुद्धा नीट भाजून घ्यायचे. अगदी सोपं आहे, फक्त स्टफिंग करताना अगदी आयत्या वेळी करायचंय. मी स्टफिंगमध्ये आणि तुम्हाला काय हवं असेल भाज्या आणखीन तरी ॲड करू शकता, गाजर किंवा कोबी, पण ह्यातला मेन इन्ग्रेडियंट पनीर आहे, त्यामुळे पनीर जास्त घालायचं. आपला पराठा झालेला आहे, परत थोडंसं तूप घालूया वरून. बघा सगळ्या बाजूने अगदी छान भाजला गेलेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. वाव, हे बघा अगदी टेम्पटिंग आहे की नाही. आता दुसरा मी तुम्हाला भाजून दाखवते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हाही नवीन रेसिपी टाकेन तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच येतील. आणि करून बघा नक्की. आवडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायला विसरू नका. अशा कडा नीट भाजून घ्यायच्या चांगल्या. पण पराठा झालेला आहे, असे सगळे पराठे आपण करून घेऊया. आता मी तुम्हाला पराठा कापून दाखवते. हे बघा मस्त असा सगळा आतमध्ये अगदी कोपऱ्यापर्यंत पूर्ण आपलं स्टफिंग पोचलेलं आहे आणि अतिशय टेस्टी लागतो. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला आवडला की नाही ते. आणि तुमच्या काही त्याबद्दल सजेशन्स असतील तर तुम्ही मला नक्की कळवू शकता. हे बघा अतिशय सुंदर आहे. हा दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.